ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ विषयाचा समारोप. ओव्या आहेत 939 ते 947. भगवंतांनी परब्रह्माचं वर्णन केलं. आता ते या विषयाचा समारोप करून ते कोणाला व कसं प्राप्त होतं ते या श्लोकात सांगत आहेत. श्लोक 18. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय हे संक्षेपाने सांगितले. हे सर्व जाणून माझा भक्त मत्स्वरूप पावतो. एवं तुझा पुढा आधी क्षेत्र सुहाडा, दाविले फाडो वाडा भिवंचुनी. हे सुजान अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखवले. तैसेची क्षेत्रापाठी जैसेनी देखसी दिठी, ते ज्ञान ही किरीटी सांगितले. त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्याने दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले. अज्ञानाही कौतुके रूप केले नेके, जवा आयणी तुझी टेके पुरे म्हणी. तुझी बुद्धी पुरे म्हणून तृप्त होईपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही वर्णन केले. आणि आता हे रोकडे उपपत्तीचे निपवाडे, निरूपिले उघडे ज्ञेय पैगा. आणि अर्जुना, आताच विचाराच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले. हे आघवीच विवंचना, बुद्धी भरोनी अर्जुना, मत्सिद्धी भावना माझी या येती. अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूप सिद्धीला येतात. देहादी परिग्रही संन्यासू करुनिया जिही, जीव माझ्या ठाई वृत्तिको केला. ज्यांनी देहादी परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला. ते माते किरीटी हेची जाणूनिया शेवटी, आपण पया साठोबाटी मीची होती. अर्जुना, असे जे माझे भक्त ते शेवट हाच विचार जाणून आपल्या मोबदला मला देऊन मधुरूपच होतात. मीची होती परी हे मुख्य गा अवधारी, सोहोपी सर्वांपरी रचिली आम्ही. अर्जुना, मीच होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असं समज, व इतर सर्व मधुरूप होण्याच्या प्रकारांपेक्षा हा सोपा प्रकार आम्ही तयार केला आहे. कडा पायरी कीजे निराळी माचू बांधीजे, अथावी सुईजे तरी जैसे. डोंगराच्या कडेला वर जाण्याकरता जशा पायऱ्या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्यास जशी माज बांधावी, किंवा खोल पाण्यातून जाण्याकरता जशी त्या पाण्यात नाव घालावी. भगवंतांनी या श्लोकाच्या पूर्वार्धात क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान व ज्ञेय या विषयांचा समारोप केला आहे. व ज्ञेय असणारे परब्रह्म कोणाला व कसं प्राप्त होतं ते उत्तरार्थात सांगितलेले आहे. भगवंत सांगतात की माझा भक्त असेल तो मत्स्वरूप होतो. येथे भगवंत मदभक्त व मदभाव अशी शब्द योजना करत आहेत. माझ्या भक्ताला ज्ञेय अशा मत्स्वरूपाची प्राप्ती होते. यातून श्रीकृष्ण स्वतःच आपणच ब्रह्मस्वरूप आहोत व सगुण आणि निर्गुण तो एक श्रीकृष्ण परमात्माच आहे याकडे निर्देश करत आहेत. परमात्मा व श्रीकृष्ण हे दोघे वेगळे नसून ते एकरूप आहेत. परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण आहे. ज्ञानदेवाने श्लोकाच्या पूर्वार्धातील समारोपावर 4 ओव्यात निरूपण केलं आहे. ज्ञानदेव सांगतात की क्षेत्र म्हणजे काय ते अर्जुना तुला दाविले फाडो वाडा अगदी स्पष्ट करून सांगितलं. नंतर ज्ञान म्हणजे काय तेही स्पष्ट केलं. ते ज्ञान कसं सांगितलं तर जैसेनी देखसी दिठी, डोळ्याला दिसेल असं सांगितलं. वास्तविक ज्ञान ही काही गोष्ट डोळ्याने दिसणारी नाही, पण त्यांनी ते ज्ञान विविध दृष्टांतांच्या द्वारे स्पष्ट करून सांगितलं असल्यामुळं जणू काही डोळ्यानंच दिसेल, म्हणजे अगदी स्पष्टपणे कळून येईल असं सांगितलेलं आहे. नंतर ज्ञानदेव सांगतात की आपण अज्ञानही रूप केले, म्हणजे अज्ञानही दृष्टीने पाहता येईल असं सांगितलं. भगवंतांनी वास्तविक अज्ञानम यदतोन्यथा असं पावचरणातच अज्ञान सांगितलं होतं, पण ज्ञानदेवाने त्यावर 200 ओव्यांची टीका लिहून ज्ञानलक्षणेच उलटी केल्यावर ती अज्ञान लक्षणे कशी बनतात
ते विविध दृष्टांतांमधून स्पष्ट केलं होतं. म्हणूनच ते म्हणतात की बुद्धीची तृप्ती होईपर्यंत, अर्जुन अगदी पुरे म्हणेपर्यंत आपण अज्ञान लक्षणेही स्पष्ट करून सांगितली आणि ज्ञेय जे परब्रह्म तेही सोपपत्तिक सांगितलं. अशा प्रकारे 4 ओव्यात आतापर्यंत आलेल्या क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान, अज्ञान व ज्ञेय या विषयांचा समारोप केल्यावर ज्ञानदेव श्लोकाच्या उत्तरार्धात हे ज्ञेय कोणाला प्राप्त होते ते स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेवांचे भगवंत सांगतात की हे सर्व तत्वज्ञान अंगी बाणवून सर्व भूतमात्रात माझीच भावना करणारे ज्ञानी भक्त माझ्याच स्वरूपी येऊन मिळतात. त्यांना स्वरूप सिद्धी प्राप्त होते. ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानदेव सोपा उपाय सांगत आहेत. आत्म्याने जो देहाचा परिग्रह म्हणजे स्वीकार केलेला आहे, देह म्हणजेच मी असे मानत आलेला आहे, त्या विचाराचा त्याग करून जीव माझ्या ठाई वृत्तिकू केला. जीवाने परमात्मा स्वरूप अशा श्रीकृष्णाच्या ठाई सर्व वृत्ती अर्पण करायला हव्यात. परमात्म्याच्याच ठाई बुद्धी स्थिर करायला हवी. असे भक्तच भगवत स्वरूप होऊन राहतात आणि हाच सोपा मार्ग आहे असं ज्ञानदेव सांगत आहेत. डोंगराच्या माथ्यावर चढायचं असेल तर पायऱ्या केल्या असल्या की चढणं सोपं होतं. घसरून पडण्याची भीती राहत नाही. समुद्र तरून जायचा असेल तर तो स्वबाहूने पोहून जाण्यापेक्षा नौकेच्या सहाय्यानं पार करणं जास्त सोपं असतं. तसंच जीव परमात्म्यामध्ये स्थिर करण्यासाठी सर्व वृत्ती परमात्म्याला अर्पण करणे हा सोपा मार्ग आहे. त्यामुळे जीवाकडे अहम कर्तृत्व फलापेक्षा राहत नाही. वास्तविक सर्वम खलविदम ब्रह्म अशी परिस्थिती असताना भगवंतांनी त्याचं क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय असे 4 विभाग का केले त्याचे स्पष्टीकरण ज्ञानदेव पुढे करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.